बातमी आहे। नांदेडमध्ये बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर वाडी बुद्रुक गावामधील एका नाल्याजवळ ही घटना घडली आहे। नाल्याजवळ 436 बंदुकीच्या गोळ्या सापडलेल्या आहेत। या गोळ्या लाईट मशीन गनच्या असल्याची माहिती मिळते। तर घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक देखील दाखल झालेले असून तपास सुरू आहे। तर आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। नांदेडमध्ये गोळ्यांचा साठा सापडलेला आहे। वाडी बुद्रुक गावात एक नाही दोन नाही तर 436 गोळ्या सापडल्याची माहिती समोर येते आणि दहशतवाद विरोधी पथक हे घटनास्थळी दाखल झालेला असून लाईट मशीन गनच्या या गोळ्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तर या संदर्भात आता अधिकचा तपास सुरू झालेला आहे। मात्र नांदेडमधल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि सगळीकडेच खरं तर धक्कादायक चर्चा सुरू झालेली आहे, कारण 436 बंदुकीच्या गोळ्या एका नाल्याजवळ सापडलेल्या आहेत। तर आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या सोबत आहेत। मुजीब, काय नेमकी माहिती मिळते, काय तपास लागलेला आहे? नांदेड शहरामधल्या भाग्यनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतलं हे गाव आहे पावडेवाडी, आणि या गावाजवळच्या एका नाल्यामध्ये हा बंदुकीच्या गोळ्यांचा मोठा साठा जो आहे तो सापडलेला आहे। एका तरुणाला रात्री एक गोळ्यांचा पट्टा आढळला होता, तो त्यांनी घरी नेला आणि वडिलांना दाखवला। त्यांनी ओळखलं की हा कुठल्या तरी बंदुकीच्या गोळ्या। त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली। आज सकाळी पोलिसांनी जाऊन घटनास्थळावरून हा मोठा गोळ्यांचा साठा जो आहे तो जप्त केला। या ठिकाणी श्वान पथक असेल, बॉम्बशोधक पथक असेल, दहशतवादी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली आणि तपासणी देखील करण्यात आली। श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं। श्वान पथकानं माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळावरती पाणी होतं त्या ओव्यामध्ये, तर त्यामुळे ते माग श्वान पथकाला काही काढता आलेलं नाहीये। संपूर्ण जी यंत्रणा आहे, मग ते दहशतवादी विरोधी पथक असतील, बॉम्बशोधक पथक असतील आणि अन्य ज्या यंत्रणांचा तपास सध्या सुरू आहे। गोळ्या नेमक्या कुठून आल्या, कशा संदर्भातल्या होत्या किंवा कुणी आणून टाकल्या का, याबाबतचा अजून तपास सुरू आहे। परंतु प्रतिबंधात्मक ज्या रायफल्स आहेत, LMG या बंदुकीच्या ज्या गोळ्या असल्याची माहिती, प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली। आणखी या प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू आहे। मुजीब, या सगळ्या घटनेवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि यानंतर आपण वळणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्यांकडे।